मी खासदार नरेश म्हस्के मी तुमच्याकडे येते. काय अंदाज आहे तुमचा साधारणतः किती येतील तिथे? हर्षवर्धन पाटलांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडी 160 ते 165, तर मग महायुती किती? महायुतीच्या 165च्या वरती जागा 165 ते 180 या दरम्यान त्या ठिकाणी जागा येतील. आपण पाहताय मतदानामध्ये जो उत्साह होता, मतदाना जो कल जो दिसत होता आज संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये, तो महायुतीच्या बाजूनी आहे. महायुतीने केलेलं काम आणि महाविकास आघाडीने केलेलं काम, 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं काम आणि यापूर्वी घरात बसलेले मुख्यमंत्री, हा जे कंपॅरिझन आहे ते लोक नक्की करणार. आणि महायुतीच्या बाजूने कल आहे. लाडकी बहीण योजना असेल, तरुणांसाठी जी स्टॅपंडची योजना आहे, ज्येष्ठांसाठी योजना आहे, शेतकऱ्यांकरता योजना आहे, कामगारांकरता योजना आहे, अनेक प्रत्येक घटकापर्यंत समाजाच्या योजना राबवलेल्या आहेत, लोकांपर्यंत सरकार पोहोचलेलं आहे. आणि लोकसभेचा जर तुम्ही अंदाज पाहत असाल तर लोकसभेमध्ये एक फेक नेरेटिव्ह पसरवलं होतं. मुल्ला मौलवींना हजारो लाखो रुपये देऊन एक विशिष्ट प्रकारचा मेसेज पाठवला गेला होता. संविधान खतरे में आहे अशा पद्धतीने जे काही नेरेटिव्ह पसरवलं गेलं होतं, त्याचा परिणाम त्या ठिकाणी लोकसभेच्या मतांमध्ये दिसून आला. ठराविक एखाद्या लोकसभेमध्ये 5 विधानसभेमध्ये महायुतीला आघाडी, परंतु एखाद्या मुस्लिम बहुतुल्य विधानसभेमध्ये एकदम प्रचंड असे एकतर्फी मतदान होतं आणि 5 विधानसभेची आघाडी कमी होते आणि एका विधानसभेमुळे ती आघाडी वाढते. अशा पद्धतीने काही जागा आलेल्या आहेत. लोकांच्या ते लक्षात आलं. आपण पाहताय की मुस्लिम वस्त्यांमध्ये मतदान कमी झालेलं आहे. जर एकंदरीत तुम्ही अंदाज पाहिला, जर आपण निरीक्षण केलं, मी मुंबई असेल, ठाणा असेल, जे काय मी पाहतोय की मुस्लिम वस्त्यांमध्ये मतदान कमी झालेलं आहे. याचा अर्थ जे मतदान लोकसभेच्या वेळी जो एक गठ्ठा थव्याने मतदान झालं, गर्दीने मतदान झालं, रांगा लावून मतदान केलं गेलं, बसेस भरून आणून मतदान केलं गेलं, ते चित्र यावेळी तुम्हाला दिसलं गेलेलं नाहीये. त्यामुळे महायुतीला खूप चांगलं वातावरण आहे आणि महायुतीचे सत्ता 100% या महाराष्ट्रात. नक्कीच नरेश म्हस्के, तुम्ही जो आकडा सांगितला 165 ते 180 जागा मिळतील महायुतीला, हा अंदाज आहे तुमचा. वर